गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी टोला लगावलाय। जे आमच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना महायुतीत घेणं योग्य नाही। देवकरांना पक्षात घेऊन फायदा झाला की तोटा काही दिवसानंतरच लक्षात येईल असं गुलाबराव पाटील म्हणाले। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केला। अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतायत, निधी द्यायचा नाही मग खातं तरी कशाला हवं अशा शब्दात शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय। सरकारमध्ये कुठेही पैसे वळवण्याची गरज नाहीये, आमच्याकडे पुरेसा निधी आहे असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय। अर्थ खात्याने तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर त्याबाबत माहिती नसल्याची कबुली देखील महाजनांनी दिली। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली आहे। अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत। जर पक्ष भाजपात विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील असंही संजय राऊत म्हणाले। माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला। राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊनच येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। कुंभमेळ्याच्या कामांवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला। तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिलाय। पुण्यात गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेने ठाकरे गटावर निशाणा साधलाय। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनावरून शिवसेनेने ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं। अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली आहे। राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसने केलाय। जातीय जनगणना होणार असल्यानं बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलंय। दरम्यान यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी हे बॅनर्स लावले। बीडच्या परळीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, आदित्य पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। सरकार जेव्हा जातीनिहाय जनगणना करेल आणि त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। त्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कुणाची लोकसंख्या किती आहे असं वक्तव्य बबनराव तायवाडेंनी केलंय। तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यानंतर 50% आरक्षणाची सीमाही रद्द होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहात का असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटलांनी विचारलाय। जर असं असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी गावात 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीच्या तयारीला आता वेग आलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बैठक घेत तयारीचा आढावा घेतला। बीडच्या माजलगावात भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती। दरम्यान मंत्री पंकजा मुंढेंनी आगे कुटुंबियांची भेट घेतली। आगे कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी सांत्वन केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। अवैध उत्खननाचे व्हिडिओ सादरीकरण करत प्रशासनासह स्थानिक नेतेही या सगळ्यात गुंतलेले असल्याचा आरोप नाईकांकडून करण्यात आलाय। काँग्रेसचे खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय।
पहलगाम घटनेनंतर भारतानं पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केलं, यात किती लोक मारले गेले याचा काहीच पुरावा नाही. सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण वास्तवात काहीच घडलं नाही. एकही पुरावा नाही आणि त्यामुळेच सर्जिकल स्ट्राईक झालंच नाही, असा दावा रणजितसिंह चन्नी यांनी केलाय. बैसरण खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात एनआयची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागात पाकिस्तानमधून घुसखोरीची शक्यता अधिक आहे. या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचाही शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं उघड झालंय. एनआयने काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचाही आरोप आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली. जर भारताने सिंधू कराराचे उल्लंघन केले, दरम्यान सिंधूवर धरण बांधलं तर भारतावर हल्ला करू अशी धमकी देण्यात आली. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय. कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत. न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा करण्यात आलाय. ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा परिसरात असल्याचं समोर आलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच संरक्षण मंत्रालयाने जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आल्या. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली. जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाट वाहतील अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत. मोदींनी सर्वात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजूनही अमित शहांना पदावर का ठेवलंय असा सवाल राऊतांनी विचारलाय. खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत समजत नाही. पंतप्रधानांना युद्ध करायचं आहे असं वाटत नाही. त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे पाहावं लागेल असा चिमटा राऊतांनी काढला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात कडकडीत बंद पुकारण्यात आला. सर्व मार्केट बंद ठेवून व्यापारी संघटनांनी निषेध नोंदवला. भव्य मूक मोर्चा काढून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यात सर्वच पक्षीय नेत्यांसह व्यापारीही सहभागी झाले होते. तर शहरातील बाजारपेठाही दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल पाठवण्यात आलाय. साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याची धमकी अज्ञातानं दिली. मात्र साईबाबा संस्थानासह शिर्डी पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. इंद्रायणी नदीला जलपर्णीनं विळखा घातलाय. इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत असलेल्या भागात जलपर्णीचा विळखा पाहायला मिळतोय. तर वाहत्या पात्रात निर्माण झालेल्या फेसामुळे इंद्रायणी प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात आजही फेसाचं साम्राज्य आहे. नदीपात्रात कंपन्यांमधील केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केला.
मुंबईतील एल्फिस्टन पुलाजवळील रहिवाशांना घरे खाली करण्याची शासनाकडून नोटीस देण्यात आली आहे। यानंतर स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत व्यथा मांडली। जो कोणी येईल त्याला राज ठाकरेंशी बोलणं झालंय असं सांगा, योग्य माहिती मिळाल्याशिवाय घर खाली होणार नाही अशी तंबी राज ठाकरेंनी दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही न्याय मिळालेला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष देशमुख यांच्या बहिणीनं न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केलाय। नीट पेपर लीक प्रकरणात 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले। याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करण्यात आले। पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवून दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। दरम्यान वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब तर घरांवरील पत्रेही उडून गेलेत। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली। पाहुयात दुपारच्या 100 बातम्या। पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या परिसरातील विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याने तळ गाठलाय, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील परिसरात 10 ते 15 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। यावेळी पाण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देत तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवर गेलाय। राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिमी उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा चढलाच आहे। तर आजपासून पुढील 2 दिवस शहराचा पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सोलापुरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याचा तापमानाचा पारा 44 अंशांवर गेल्यानं हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झाले। बालविवाह रोखण्यात प्रशासनाची मोहीम यशस्वी झाली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला बाल कल्याण विभागाला यश आलंय। पालघरच्या तलासरीत एका महिलेसह पुरुषावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केलाय। हल्ल्यात महिला आणि पुरुष दोघंही गंभीर जखमी झालेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी पिंपळगाव राजा या 2 गावांना जोडणाऱ्या 10 किलोमीटर रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे। मात्र दुहेरी मार्ग अरुंद असल्याने दररोज अपघात घडतात। एसटी बस पलटण्याने 12 प्रवासी जखमी झाले होते। मात्र MMRDCचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतापलेत। मालेगावच्या सोयगाव ग्रामपंचायतीच्या आवारात गुंडाराज पाहायला मिळालाय। दारुडे, नशेडी आणि गुन्हेगारांचा अड्डा बनलाय। पहाटेपर्यंत गावगुंड मद्यपान करून धिंगाणा घालतात, त्यामुळे महिला आणि तरुणी भयभीत झाल्यात। या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते।